ते बघ कोण आले. तोंड आले दाखव. तोंड आले नाही, कोण आलं कोण आले यांची तर भाषाच कळत नाही मला. रवी जाधव सर. वाव. ऍक्च्युली तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. तुम्ही कच्चा लिंबू सॉलिड दिग्दर्शन केले. डिरेक्शन तुम्ही सॉलिड तुला रॉंग इन्फॉर्मेशन घेऊन आला सगळी. कच्च्या लिंबू मध्ये सरनी डिरेक्शन नाही केलं, त्यांनी ऍक्टिंग केली आहे. वाव. सर योग्य वेळेत योग्य निर्णय घेतला. बहुतेक काय खायला लावतो आज. सॉरी सर. ओ माय गॉड, माय फेवरेट चिन्मय मानलेकर. म्हणजे उंदराला घाबरणारा माणूस कुणाचा फेवरेट कसा असू शकतो? उंदराला घाबरणारा माणूस म्हणजे काय? अरे हा माणूस उंदराला घाबरतो. उंदीर रॅट उंदराला घाबरतो म्हणून वांग खात नाही. वांग काय म्हणजे काय किस्सा काय? नाही, मला लहानपणी असं वाटायचं, मला उंदराची भीती नाही, पण मी उंदीर टॉलरेट नाही करू शकत. मला जरा ते कसं तरीच होतं, किळच वाटते. आणि मला असं लहानपणी थोडंसं इमॅजिनेटिव्ह माइंड की वांग जे असतं, त्याचं खास करून भरलं वांग तसं उंदरासारखं दिसतं असं मला वाटतं. म्हणून मी भरलं वांग, मी वांग्याचं भरीत खातो, मी वांग्याचे काप खातो, मी सगळं बाकीचं खातो, पण ते भरलं वांग. सर ऍक्च्युली ना सिम्पल असतं सर. काय करायचं माहितीये का, त्या वांग्यासमोर ना उंदीर धरायचा असा पिंजरा पकडायचा. समजा ते वांग जर का दुडू धावत आतमध्ये गेलं ना, तर मग तो उंदीर आहे आणि वांग तिथंच असं लटकत राहिलं तर ते वांग तुम्ही खाऊ शकता सर. ऍक्च्युली यांना पडवळची भीती वाटून पुंगी घेऊनच बसत त्याच्यासमोर. ऍक्च्युली हे चांगलं वाटतं. तू लिहायला पाहिजे होता सा. पण चिनू, तू याच्यावर अजिबात भरोसा ठेवू नको. चेनू तुझा माझ्यावर भरोसा आहे ना? सॉरी. मी एक गाडी घेतली होती. गाडी त्याला पण एवढी नावं ठेवली नाही. शटाप. नावं ठेवली म्हणजे काय? आय विल टेल यू. एक एकदम खटारा फालतू गाडी, ज्याचे सारखे सारखे ऍक्सिडेंट, अशी गाडी आपण कधी घेतो? हा, कोणी घ्यायला मागत नव्हतं. या डफोर्डनी ती गाडी 25 लाखला विकत घेतली. बापरे, एवढी महाग का? कारण जेवढ्या वेळा ऍक्सिडेंट झाले ना तेवढ्या वेळा त्याच्यात बायकोच मेली आहे. आणि काय पण बोलते ही की कोणी घेणार नाही, कोणी घेणार आहे. 25 लाखाला मी घेतली. 35 लाखाची ऑफर आहे मला. काय प्रसाद सर? खरंच सांगतो, मास्करी नाही आपली. तुम्ही असाल तसे, ते नाही तसे. काय सांगताय? वहिनीनं फोन करा, कळेल तुम्हाला सगळं. काय झालं तुझं? मी खूप ऐकून घेतलं. इतक्या वर्षाच्या संसारामध्ये दिस इज टू मच नाव. अगं रडू नकोस. तुझ्यासाठी मी एक सरप्राईज आयटम आणलाय. काय सांगतो? एकदम दुर्मिळ गोष्ट मी तुला आता दाखवणार आहे. ओ माय गॉड. दुर्मिळ म्हणजे टायगर? नाही ग, टायगर तर तुला कधीतरी दिसू पण शकतो. बरोबर. पण असं एकदम दुर्मिळ. दुर्मिळ. ठीक आहे, आय एम रेडी. रेडी? हो. तेवढे उघड आणि तिकडे बघ. तो बघ प्रसाद. बघितलं सर, एवढासा पंच केवढा बिल्डअप करावा लागतोय आता. प्रसाद ओ. यस यस. शट अप. प्रसाद ओ काय दुर्मिळ आहेत का? ते दर 2-3 आठवड्यांनी इथे येतातच. मी बघते त्याला या सेटवरती, हो की नाही? आणि यु नो, मला तर आता एक इन्फॉर्मेशन मिळाली आहे की या कार्यक्रमाचं ते नावच बदलणार आहेत. काय? म्हणजे रवी जाधव प्रस्तुत चला प्रसाद ओक येऊ द्या, पावर्ड बाय पुष्कर श्रोत्री. सगळे झाले? सगळे झाले. ओके, चला मग आम्ही जातो आता. बाय बाय. टेक केअर. ओके. बाकी कटप्पा कसे आहे तुम्ही? तुम्ही येऊ थँक्यू. शकता. येस येस. ओके, बाय. बाय बाय एव्हरीबडी. बाय. आता येणार आहे अभिनेते रवी जाधव यांच्याकडे. अभिनेते रवी जाधव असं मला म्हणायला फार मजा येते. पण रवी सर, मला हेच विचारायचं, आतापर्यंत कॅमेऱ्याच्या पाठी राहून बऱ्याच वेळेला तुम्ही सगळा सिनेमा सांभाळलेला असतो. असं कधी झालं का प्रसाद की सीन शूट करतो, हेच कट बोलले, हेच ऍक्शन बोलले, असं कधी झालं? विशेष मुलांच्या बद्दलचा हा सिनेमा आणि खास करून त्यांच्या पालकांबद्दलचा हा सिनेमा, मला वाटतं की देव तिथंच असतो जिथे निरागसता असते. आणि माणूस कधी ना कधीतरी बंचुका होतोच, आपण सगळेच होतो. पण केवळ हीच मुलं असतात जी आयुष्यभर निरागस राहतात, म्हणून त्यांच्यात देवत्व आहे असं मला वाटतं. आई वडील म्हणून मला वाटतं ते स्वतः असं म्हणत असतील की देवालाच काळजी असेल त्या मुलाची, म्हणून त्यांनी मला पाठवलंय, आम्हा दोघांना पाठवलंय. तर अशा स्पेशल आईबाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या.
जे इतकं छान काम करतात. आणि अशाच विशेष आईबाबांसाठी एक गाणं पण आहे या सिनेमामध्ये. तर या कार्यक्रमाची सांगता आपण त्याच गाण्यानं करूयात. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा. देवाजीचे 2 हात, सारे आई बाबा. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा. देवाजीचे 2 हात, सारे आई बाबा. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा. देवाजीचे 2 हात, सारे आई बाबा. सार सार फसत तेव्हा असतात आई बाबा. कुण्णी कुण्णी नसतं तेव्हा असतात आई बाबा. जन्माच्याही अलीकडे असतात आई बाबा. हिशेबाच्या पलीकडे असतात आई बाबा. सार सार फसत तेव्हा असतात आई बाबा. कुणी कुणी नसतं तेव्हा असतात आई बाबा. सार सार फसत तेव्हा असतात आई बाबा. कुणी कुणी नसतं तेव्हा असतात आई बाबा. जन्माच्याही अलीकडे असतात आई बाबा. जन्माच्याही अलीकडे असतात आई बाबा. हिशेबाच्या पलीकडे असतात आई बाबा. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा. देवाजीचे 2 हात, सारे आई बाबा. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा. देवाजीचे 2 हात, सारे आई बाबा. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा. देवाजीचे 2 हात, सारे आई बाबा. माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा. देवाजीचे 2 हात, सारे आई बाबा.